जय शिवराय मित्र, नमस्कार. सकाळी सकाळी व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे 9 ऑगस्ट 2026 रोजी आमचं सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या गड संवर्धन आमची संस्था आहे. या संस्थेतर्फे आम्ही किल्ले रायगडावरती आमचं आंदोलन होतं. आंदोलन अशासाठी होतं की जगदीश्वराच्या मंदिरासमोर जो नंदी आहे त्याला न्याय मिळावा. ते आंदोलन यशस्वी झालं आणि काल एक माझा व्हिडिओ व्हायरल झाला. मी रँडम व्हिडिओ असा काढला होता, म्हणजे किल्ले रायगडावरती जे धुकं होतं त्याचा व्हिडिओ काढला होता आणि त्या दरम्यान एका ताईचा व्हिडिओ आला त्याच्यामध्ये. ती येत होती अशी चालत येत होती. ती आली, मी काय असा मुद्दामून तिचा व्हिडिओ काढलेला नाही. आणि ज्या वेळेला आम्ही रायगड चढत होतो त्यावेळेला ती ताई मला दिसली होती की सिवलेसवरती होती, म्हणजे आपण जी बनियन घालतो ना त्या टाईप ती रायगड चढत होती. म्हटलं असेल एखादी चढताना माणसाला गरम होतं, नो प्रॉब्लेम. पण ज्या वेळेला ती रायगडवरती आली, होळीच्या माळावरती आली, प्लस राजसदरेवरती गेली, जगदीश्वराच्या मंदिराच्या इकडे गेली, आपला होळीच्या माळावरून बाजारपेठेतून, मित्र काहीतरी सेन्स पाहिजे. आपण कुठल्या ठिकाणी आलो आहे, आपण काय घालावं. मी असं नाही म्हणत की मी कुठल्या कोणाच्या कपड्याच्या विरोधात नाही. त्यांनी काय घालावं काय नाही घालावं, त्यांनी कुठेही त्यांनी म्हणजे गडकिल्ले वगळता त्यांनी कुठेही काही घालावं, त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. काय फरकही पडत नाही तुम्ही काय घालताय काय नाही ते. पण ज्या वेळेला गडकिल्ल्यांवरती येतात त्यावेळेला हा सेन्स असलाच पाहिजे, तुम्ही काय घालताय. मी व्हिडिओ बनवला, व्हिडिओ जो रँडम काढला होता आणि तो मी पोस्ट केला आणि त्या ह्याच्यावरती लिहिलं होतं, कमेंट केली होती की ताईने जे कपडे घातलेत, जी सिवलेस घातली होती, त्याला कुठे घालावं काय घालावं याचं थोडं ज्ञान असावं. मला खूप साऱ्या कमेंट आला, तुला काय करायचं आहे, तू रायगड बघ वगैरे. ती रायगड बघायला आली, थोडी कपडे काय काय जण तर म्हणायला लागले की तुम्हाला कपड्यांवरती काय आक्षेप आहे. आक्षेप नाही, तुम्ही गोव्याला जा, आणखीन काही करा, तुम्ही नांगडे फिरा, काही फरक पडत नाही आम्हाला. पण ज्या वेळेला स्वराज्याच्या गडकिल्ल्यांवरती येता त्यावेळेला तुम्ही त्या हिशोबातच यायला पाहिजे. तो काय फॅशन वीक नाही आहे, तो काय तुमचं असं पर्यटन स्थळ नाही आहे की तुम्ही फिरायला आलात, काही काढून काही घातलं डोक्याला गुंडाळलं, चालणार नाही. यासाठी तुम्हाला तुमचा ड्रेस कोड हा असलाच पाहिजे. तुम्ही एखाद्या अन्य धर्मीयांच्या जेव्हा धर्मस्थळावर, आमचंही धर्मस्थळच आहे, आमचं रायगडमध्ये आमचं धर्मस्थळ आहे, या धर्मस्थळांवरती जाता त्यावेळेला तुम्ही व्यवस्थित जाता ना, त्यांचं सगळा ट्रेडिशनल त्यांचं फॉलो करताना. मग ज्यावेळेला तुम्ही अशा आमच्या हिंदूंच्या धर्मस्थळांवरती येता, रायगड गड किल्ल्यांवरती येतं, त्यावेळेला कशासाठी तुम्ही हे सगळे नखरे, की तुम्ही असं स्वतःला असं वेगळं पण दाखवता का की नाही मी कोणतरी वेगळं आहे आणि मी असंच जाणार. म्हणजे दुसऱ्याने एखाद्याने काय कमेंट केली तर तुम्हाला मिरच्या झुमतात. इवन त्या दिवशी मी एका ग्रुपला हटकलं होतं, जेव्हा महादरवाजाच्या वरती आले आणि ती लोक रील बनवत होते, नाचत होते. त्यांचा काय व्हिडिओज वगैरे काय काढला नाही. जर त्याने अति केलं असतं तर त्यांनाही तिथे झिंगा दाखवलेलं असतं, पण त्यांना समजवलेलं ही काय रील बनवायची जागा नाही, ही आपली अस्मिता आहे. गडकिल्ले ही आपली अस्मिता आहे. मित्रांनो, खरंच कुठेतरी बेकार वाटतंय की आपल्याच गडकिल्ल्यांवरती आपलेच लोक अर्धनग्न येतात, अर्धे कपडे घालून येतात. चुकीचं आहे. तुम्ही बाहेर काही करा, त्याच्याशी आम्हाला घेणं देणार नाही. बाहेर तुम्ही इव्हन कपडे घातलत नाही तरी कुठेही फिरलत तरी कोण तुम्हाला विचारणार नाही. कपड्यांच्या बाबतीत आपण तुम्हाला बाहेर कोणीही हटकणार नाही. पण अशा पवित्र ठिकाणी आला तर तुम्हाला नक्की लोक हटकतील आणि बोलतील. बाकी कोण नाही बोलत, मी तरी बोलणार आणि बोलत राहणार.